भीमट्या मामा मनमिळावू जरी असले तरी स्वभावाने अतिशय करारी होते आणि त्यांच्या बाबतीत सुरुवातीचा त्यांचा जो काळ होता हा अतिशय कठीण काळ होता. आणि विशेष म्हणजे असं की भीमट्या मामाचं वैशिष्ट्य असं की आपले आनंद दिघे साहेब हे भीमट्या मामाचे लंगोटी दोस्त होते. कुणी याच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि ज्यावेळी भीमट्या मामाच्या घरी आनंद दिघे स्वतः आले तर त्यांचा आर्थिक काळ इतका खराब होता की त्यावेळी ती भीमट्या मामा त्याने चहाचा कप सुद्धा पाजू शकले नाही. त्यावेळी त्यांनी या रामधन हॉटेलच्या मध्ये कटिंग चहा आणला होता. त्यावेळी दिघे साहेबांनी बोलवलं एकच चहा. मग भीमट्या मामाने दोघांनी तसा चहा प्याला. असे त्यांचे अतिशय जवळचे घनिष्ठ संबंध होते. आणि पुढे पुढे जशी जशी प्रगती होते असं तसं होत होता. आणि त्यांचा हा जो पडता काळ आहे हा सर्वस्व राहत नाही. जसं आपण म्हणतो रात्रीनंतर दिवस सुरू होतो तसा त्यांचा काळ सुरू झाला. त्याला कारण एकच आहे ते म्हणजे त्यांच्या वडिलांनी जी काही जमिनीची प्रॉपर्टी जमवून ठेवली होती आणि त्या जमिनीच्या प्रॉपर्टीवर मामाने अतिशय लोक कल्पक दृष्टिकोन करून ती प्रॉपर्टी विकसित केली आणि चांगल्या कार्यामध्ये त्यांनी आर्थिक दृष्ट्या ते प्रबळ झाले. आणि विशेष म्हणजे असं आहे की भीमट्या मामा हा अतिशय देवीचा भक्त, अतिशय देवीचा भक्त. आता आमच्या गावात जे काही देवीचे उत्सव होतात, उदाहरणार्थ लोशील नाक्यावर एक उत्सव होतो, दत्तनगर मध्ये उत्सव होतो, अर्जुनवाडी मध्ये उत्सव होतो. या उत्सवामध्ये अतिशय सर्वांना मदतीचा हात देणारे भीमट्या मामा हे अतिशय होते. परंतु फक्त एकाच ठिकाणी ते न राहता सगळ्यामध्ये मिसळून राहायचे. ज्यांनी काही आमच्या गावातील मंडळी आहे अशा मंडळींना त्यांनी खूप साथ दिली होती. आणि त्यांनी केलेल्या विकसितचा परिणाम ते आजच्या चांगल्या स्तरावर पोहोचले होते. विशेष म्हणजे असं आहे की प्रत्येक घरामध्ये सुनेची भांडणं असतात, मुलांची भांडणं असतात, बायकांची भांडणं असतात. ही घरची भांडणं घरीच राहिले पाहिजे, ती बाहेर जाता कामा नये अशा प्रकारचा भीमट्या मामा स्वभाव होता. आणि विशेष म्हणजे असं आहे त्यांना जो मृत्यू आलाय त्यांच्या पूर्वपिढीचा खूप मोठा भाग आहे की भीमट्या मामाला जो मृत्यू आला ती द्वादशी होती आणि एक उत्तरायण काळ होता. ते असं म्हटलं जातं की उत्तरायणमध्ये काळ येणारा मृत्यू हा मोक्ष प्राप्तीवर असतो. भीमट्या मामाला जे मरण आलं ते अतिशय सद्गतीचं मोक्ष प्राप्तीचं मरण होतं. आणि भीमट्या मामाने त्या सरपंचाच्या कालावधीनंतर पुढे पालिकेमध्ये सुद्धा त्यांनी सर्व्हिस केली. आणि त्यांचा एक पुण्याचा मोठा भाग असा की 20 वर्षापूर्वी त्यांनी वैभव पतपेढीची एक निवडणूक लढवली होती आणि त्या पतपेढीमध्ये त्याला भरभरीत लोकांनी यश दिलं. तर पुढे जवळजवळ ते 20 ते 25 वर्ष भीमट्या मामा अजूनपर्यंत वैभव सोसायटी संचालक पदाने होते. त्यामुळे त्या भीमट्या मामांचं या आमच्या घनसोली गावासाठी खूप असं मोठं योगदान आहे. आणि विशेष म्हणजे असं आहे की समाजसेवक खूप असतात, म्हणून भीमट्या मामाचा एक अतिशय उत्कृष्ट समाजसेवक, सर्वांच्या मदतीला धावून जाणारा आणि सर्वांना सडल हाताने मदत करणारा असा उत्कृष्ट समाजसेवक भीमट्या मामा होता. आणि म्हणून त्यांचं आम्ही कौतुकाने योगदान करतो, कौतुकाने त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, कौतुकाने त्यांचे आम्ही गुणगान करतो.